पेटवलीस क्रांतीची मशाल, लावली विश्वमतेला देऊन स्वातंत्र्य समतेची फुलबाग. तू जगलास आणि जगविलास. माणसाला माणसासारखा तुझ्या रणभूमीची आठवण आताही उठते मनात. तुझ्या रणभूमीची आठवण आताही उठते मनात. आणि पेटवी तो क्रांतीची मशाल, अंधाराचा तू प्रकाश, कर्दनाची तू बहार, स्वातंत्र्याचा तू कर्णधार. इतिहास ठेवील तुझी नोंद सदा बहार. अशा बहुजनांच्या आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी मशाल प्रज्वलित करणारे महात्मा ज्योतिबा फुले. उठा बंधूंनो, अतिशूद्रांनो, जागे होऊन उठा. उठा बंधूंनो, अतिशूद्रांनो, जागे होऊन उठा. परंपरेची गुलामगिरी ही तोडण्यासाठी उठा. बंधूंनो, शिकण्यासाठी उठा. बंधूंनो, शिकण्यासाठी उठा. अशा स्त्रियांच्या शिक्षणासाठी अहोरात्र संघर्ष करणाऱ्या माता सावित्रीबाई फुले, बहुजनांचे रक्षण करते छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज, 84,000 स्तूपांची निर्मिती करून तथागत बुद्धांचे तत्वज्ञान जगासमोर मांडणारे चक्रवर्ती सम्राट अशोक. बाबासाहेब, तुम्ही ओंजळभर पाणी घेतले, शतकांचे इतिहास कलथले. तेव्हाच या पृथ्वीवर माणूस म्हणून माझे शिक्कामोर्तब झाले. बाबासाहेब, तुमच्या ओंजळभर पाण्याने आमच्या आयुष्यभर उजेड झाला. युगायुगांपासून रोखून बसलेला काळोख पाहता पाहता पसार झाला. अशा प्रकांड ज्ञान सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामाता भीमाई, करुणेचा महासागर माता रमाई, राजमाता जिजाऊ, अशा सर्व महान पुरुष आणि स्त्रियांना माझा त्रिवार अभिवादन, त्रिवार अभिवादन, त्रिवार अभिवादन. आदरणीय व्यासपीठ, विश्व सम्राट प्रतिष्ठान प्रणित विश्व सम्राट बुद्ध विहाराचे अध्यक्ष आयुष्यमान अशोकजी खरे सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व व्याख्याते आयुष्यमान डॉक्टर प्रदीप नगराडे सर, समस्त विश्व सम्राट बुद्ध विहाराचे पदाधिकारी आणि येथे उपस्थित सर्व बौद्ध उपासक बंधू व भगिनींनो, आज आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती साजरा करण्यासाठी येथे मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. मी सर्वप्रथम सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो, स्वागत करतो, स्वागत करतो. हौसलों के आगे कोई पर्दा नहीं होता, कड़े परिश्रम का कोई विकल्प नहीं होता. हौसलों के आगे कोई पर्दा नहीं होता, कड़े परिश्रम का कोई विकल्प नहीं होता. दिल में हो जज्बा कुछ कर दिखाने का, दिल में हो जज्बा कुछ कर दिखाने का, तो जलते दिए को भी आंधियों का डर नहीं होता. जलते दियो को भी आंधियों का डर नहीं होता. असे आज आपल्याला लाभलेले बघते की ज्यांची अतिशय आतुरतेने सर्व बौद्ध उपासक वाट पाहत आहोत, ते म्हणजे आयुष्यमान डॉक्टर प्रदीपजी नगराडे सर. त्यांचा थोडक्यात मी या ठिकाणी परिचय करून देणं अगत्याचं समजतो. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथे त्यांचं MBBSचं शिक्षण पूर्ण झालं. सोमैया मेडिकल कॉलेज सायन्स मुंबई येथून डिप्लोमा इन सायकोलॉजिकल मेडिसिन चे ते शिक्षण त्यांनी तिथे पूर्ण केलं. गोविंदराव वामजारी कॉलेज ऑफ लॉ नागपूर येथे LLB पूर्ण केलं. अभिसंबोधी इन्स्टिट्यूट विरार येथून पाली भाषेचे त्यांनी कोर्स पूर्ण केलेले आहे. मेडिकल ऑफिस इन रिजनल मेंटल हॉस्पिटल नागपूर अँड सिव्हिल हॉस्पिटल वर्धा येथे आपलं कार्य अजूनही चालू आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथे लेक्चरर म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. सध्या सिव्हिल हॉस्पिटल पालघर येथे सायकॅट्रिस्ट म्हणून कार्य करीत आहे. नागपूर येथील ऑल इंडिया मूल निवासी बहुजन समाज सेंट्रल संघ या संघटनेत ते कार्यरत आहेत. अशा कार्यप्रमाण विभूतीस मी असे विनंती करेन की त्यांनी आपले मनोगत किंवा आपले विचार आहेत तर ते प्रकट करायचे आहेत. आणि ज्यांच्या कर्तृत्वाने
आणि ज्यांच्या प्रभुत्वाने मला तुम्हाला या समाजात मानव म्हणून जगण्याची जी किंमत मिळाली ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, अयोध्यदास, नारायण गुरु, विजया रामास्वामी आणि बिरसा मुंडा इत्यादी ज्ञात आणि अज्ञात जे काही आपले महापुरुष होऊन गेलेत त्यांना मी नमन करतो, अभिवादन करतो. आता आज मंचावर उपस्थित आपले विश्वसम्राट बुद्ध विहाराचे अध्यक्ष माननीय अशोकी खरे आणि सभागृहात उपस्थित माझे बंधू आणि भगिनी, आज आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती साजरी करण्यास इथे जमलेलो आहोत. आपण आपल्या महापुरुषांची जयंती साजरी करायलाच पाहिजे, कारण त्यांनी केलेला जो संघर्ष आहे, त्यांनी केलेला जो त्याग आहे तो आपल्या पिढीस आणि येणाऱ्या पिढीस कळला पाहिजे. तसेच त्यांच्या प्रती आदर म्हणून आपण त्यांची जयंती ही साजरी केलीच पाहिजे. तसेच खरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं काही राहिलेलं अपूर्ण काम हे पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर येते, म्हणून त्या जबाबदारी पार पाडण्याची प्रेरणा सुद्धा आपण घेतली पाहिजे. म्हणून आपल्या महापुरुषांचा जन्मदिवस किंवा जयंती ही आपण साजरी केलीच पाहिजे. तर मला आता जो विषय देण्यात आलेला आहे की 14 तळ्यातून बुद्धत्वाकडे, तर मी खरे साहेबांशी बोललो की हा विषय बरोबर आहे का, कारण बुद्धत्व ही फार दुर्मिळ घटना आहे. आजपर्यंतच्या मानव इतिहासात फक्त एकच बुद्ध झाले. प्रत्येक बुद्धाची संकल्पना आहे त्रिपिटकात, पण अजून मला त्याच्यावर काही विश्वास नाही. पण आजपर्यंतच्या मानव इतिहासात फक्त एकच बुद्ध झाले, तथागत गौतम बुद्ध. त्यामुळे मला असं वाटतं की 14 तळ्यातून धर्मांतराकडे हा विषय जरा जास्त संयुक्तिक राहील. तसा हा विषय फार मोठा आहे, म्हणजे मोठा म्हणण्यापेक्षा फार लांब आहे. 14 तळ्याचा जो सत्याग्रह झाला तो 1927 साली झाला आणि धर्मांतर जे केलं बाबासाहेबांनी ते 1956 साली. म्हणजे हा 29 वर्षाचा जो कालावधी आहे यात बाबासाहेबांची संपूर्ण सामाजिक कारकीर्द, सार्वजनिक कारकीर्द आलेली आहे. पण इतकी मोठी कारकीर्द कव्हर करण्यासाठी त्यांना पूर्ण आपण न्याय देऊ शकणार नाही. तेव्हा मी हा जो विषय आहे 14 तळ्यातून धर्मांतराकडे, तर 1935 साली बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली आणि 1936 साली बाबासाहेबांनी नायगाव मुंबई येथे मुक्ती कोणपते हे जगप्रसिद्ध भाषण दिले. तेव्हा आपण ह्या आजच्या व्याख्यानाची व्याप्ती जी आहे ही 1936 पर्यंत ठेवू आणि जेणेकरून या विषयाला न्याय मिळेल, जास्तीत जास्त माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करतो. तर आजच्या विषयाला हात घालण्यापूर्वी मला असं वाटतं की आजच्या परिस्थितीवर बोलणं जरा आवश्यक आहे. आज आपल्या भारतामध्ये सार्वत्रिक निवडणुकीचे वारे, जे लोकसभेचे वारे आहेत ते सर्वत्र वाहत आहेत. सगळे पक्ष निवडणुकीसाठी लागलेले आहेत आणि आपल्या भारतामध्ये मागील 10 वर्षापासून धर्मांतर जे RSS आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित बीजेपीचं सरकार आहे. आणि जेव्हा 2014 साली बीजेपी सरकार आलं तेव्हा बहुजन समाजावर एक शोककळा प्रसारल्यासारखी होती, एक उदासीनतेचं वातावरण होतं आणि ह्या 10 वर्षामध्ये ते खरंही ठरलं. आपले अनेक बेरोजगार लोकांची बेरोजगारी वाढली, लोकांची गरिबी दरिद्रता वाढली. ज्या गव्हर्नमेंट PSUs आहे, सरकारी कंपन्या, त्यांचे खाजगीकरण करण्यात येत आहे. सरकारी यंत्रणांचा वापर करून जे आहे विरोधी पक्षांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न होत आहे आणि एक प्रकारे दहशतीचं वातावरण किंवा तानाशाहीचं जे वातावरण आहे ते त्याला निर्माण होत आहे. आणि याच्याही पुढे आता त्या समजा 2024ला सत्तेत आले तर राज्यघटना बदलेल का ही भीती सर्वांना लागून आहे आणि आम्ही पुन्हा गुलामगिरीत जाऊ का ही भीती सर्वांना लागून आहे. त्यामुळे ही निवडणूक जी आहे अत्यंत संवेदनशील आणि महत्वपूर्ण आहे. तसं बॅलेट पेपरनी निवडणुका झाल्या तर बीजेपीचा खात्मा हा ठरलेलाच आहे, पण EVM असल्यामुळे आपण काही सांगू शकत नाही. तर प्रश्न असा येतो
की आपल्या देशामध्ये ब्राह्मण 3 किंवा 5% आहेत आणि त्यांना हे एवढं मोठं यश मिळालं कसं, की भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सत्तेत येण्यासाठी बहुमत आवश्यक असतं. तरी हे 3% आणि 5% असल्यामुळे सत्तेत आले कसे, एवढं मोठं यश त्यांनी मिळवलं कसं? तर त्याचं एकच कारण आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे 1935 साली स्थापन झाले ते सातत्याने, मी हा शब्द वापरतो त्याच्यावर लक्ष द्या, ते सातत्याने कार्य करीत आहे आणि सातत्याने कार्य करीत आहे ते प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करीत आहे. राजकारण असो, समाजकारण असो, साहित्य असो, कला असो, इकॉनॉमी असो, सर्व क्षेत्रांमध्ये ते काम करत आहे. आणि याच्या सोबतच त्यांनी धर्माचं राजकारण केलं. त्यांनी धर्म हाताशी धरला. त्या धर्माला हाताशी धरून त्यांनी एससी, एसटी आणि ओबीसी समाजाला एकत्रित केलं आणि ते आता बहुमतामध्ये आलेले आहेत. याच्या उलट जे बाबासाहेबांनी ज्या काही संघटना स्थापन केल्या, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टी, समता सैनिक दल, याची आता काय हालत झालेली आहे. बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर अशी पक्ष होती, पण मला गळा जरा वारंवार सुटतो, मला पाणी वारंवार प्यावं लागतं. पाणी सोबतच देऊन होते. तर ह्या ज्या संघटना आहेत, बाबासाहेबांनी जसं खरे साहेबांनी सांगितलं की माझं उर्वरित आयुष्य मी धर्मासाठी देईल, तर बाबासाहेबांना अपेक्षित होतं की आपल्या समाजाने धर्मासाठी कार्य करायला पाहिजे आणि जी भारतीय बौद्ध महासभा जी स्थापन केली त्यांनी धर्म सेवेचं किंवा धर्म प्रचाराचं कार्य करायला पाहिजे अशी पक्ष होती. पण त्याचे जे पदाधिकारी होते ते आपल्या मी कोण अध्यक्ष राहील किंवा कोण पदाधिकारी राहील यासाठी भांडत बसले आणि शेवटी ते प्रकरण कोर्टात गेलं आणि त्याचं त्यांनी काही कार्य केलं नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो यांच्या भारतीय बौद्ध महासभेच्या मागे मागे येणं अपेक्षित होतं, समता सैनिक दलाने मागे मागे येणं अपेक्षित होतं, त्यांनी फक्त राजकारण केलं, धर्म त्यांनी सोडला. त्यामुळे समाजाची बांधणी झाली नाही आणि हळूहळू त्याचे शकले होत गेले. आणि एकतर आपण धर्म सोडला, धर्माचं काही कार्य केलं नाही आणि त्याच्यासोबतच RSS सारखी एखादी जी केंद्रीय संस्था आहे, केंद्रीय संघटना आहे, ती आपण काही स्थापन केली नाही. तर 1924 साली बाबासाहेब बार्शी टाकळी सातारा इथे कार्यक्रमात गेले होते. 1924 साली तो कार्यक्रम आटोपून बाबासाहेब जेव्हा मुंबईला परत आले तर आपल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करताना बाबासाहेब म्हणाले की आपल्याला आता केंद्रीय संस्थेची आवश्यकता आहे. ही केव्हाची गोष्ट? 1924 सालची, की आपल्याला केंद्रीय संस्थेची आवश्यकता आहे. त्यावेळेसही आपल्या भारतामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रात, तेव्हा महाराष्ट्र नव्हता, बॉम्बे इलाका, मुंबई इलाका आणि सिटी अँड बेरार होता. तर अमरावतीला जसे गवई कार्यरत होते, पुण्याला कांबळे कार्यरत होते, नागपूरला होते, मला नक्की नाव आठवत नाही, घोरपडे कार्यरत होते. असे लोकल स्तराचे म्हणजे जिल्हा पातळीच्या स्तराचे नेते कार्यकर्ते कार्यरत होते, पण त्यांचा प्रभाव मात्र त्या जिल्ह्यापुरता होता. म्हणजे राष्ट्रीय पातळीवर अशी एकही संस्था नव्हती. त्यावेळेस बाबासाहेबांनी केंद्रीय संस्था स्थापन करायला पाहिजे हे तिथे जाहीर केलं आणि त्या अनुषंगाने बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारी सभा ही 20 जुलै 1924 साली स्थापन केली. आणि त्या संस्थेचं ब्रीदवाक्य काय होतं? एज्युकेट, एज्युकेट अँड ऑर्गनाइज. एज्युकेट म्हणजे शिकवा, संघर्ष करा आणि संघटित व्हा. पण आपले लोक बरेचदा शिकवा असा अर्थ न घेता शिका असा अर्थ घेतात आणि मोठमोठ्या डिग्र्या घेणे, पदव्या घेणे आणि ते घेतात आणि म्हणतात की आम्ही बाबासाहेबांचंच कार्य करीत आहोत. पण शिकणे ही जी प्रक्रिया आहे ती स्वतःपुरती मर्यादित आहे आणि शिकवणे ही जी प्रक्रिया इतरांसाठी आहे. तर बाबासाहेबांना काय अपेक्षित असेल? शिकवणे अपेक्षित असेल ना.
की शिकणे अपेक्षित असेल. टू एज्युकेट हा इंग्रजी शब्द जो आहे त्याचा अर्थ आहे शिकवा, शिकवणे. आणि शिकवणे म्हणजे फक्त म्हणजे अकॅडमिक जे शिक्षण घेतो आपण शाळा कॉलेजमध्ये ते नाही, तर जे व्यक्ती ज्या ज्या विषयात तज्ञ आहेत ते शिक्षण त्यांनी आपल्या समाजाला द्यायला पाहिजे, त्यांना जागृत करायला पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. जसा श्रेयचा कायदा आलेला आहे, तर जे घटनातज्ञ आहे किंवा लॉचे स्टुडंट आहेत त्यांनी तो कायदा लोकांना समजून दिला पाहिजे, आपल्या लोकांना. जसे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली होती, तर जे एज्युकेशन डिपार्टमेंटचे किंवा एज्युकेशन नीड्स असेल, शिक्षण तज्ञ असतील, त्यांनी ती पॉलिसी आपल्या लोकांना समजून दिली पाहिजे. त्याच्यामध्ये काय चांगलं आहे, काय वाईट आहे, आणि त्यानुसार त्यांना संघर्षरत करायला पाहिजे. तर हे एज्युकेशन देऊन संघर्षमय करणे त्यांना, आणि अशा संघर्षमय झालेल्या मेंदूंचं किंवा लोकांचं संघटन स्थापन करणं असा याचा अर्थ होतो एज्युकेट आणि ऑर्गनाइज. तर महाडचा जो सत्याग्रह आहे, जो 19 आणि 20 मार्च रोजी 1927 रोजी झाला, तर हा सत्याग्रह बहिष्कृत हितकारणी सभेच्या बॅनरखाली झाला. हे बहुतेक लोकांना माहित नाही. तर हा जो सत्याग्रह आहे हा बहिष्कृत हितकारणीच्या बॅनर खाली झाला, बहिष्कृत हितकारणीच्या अंतर्गत झालेला आहे. तर तो जो संघर्ष होता, तो जो सत्याग्रह होता, तो पाण्यासाठी होता, आपले नागरी हक्क मिळवण्यासाठी होता. तर त्याचा इतिहास असा आहे की ऑगस्ट 1923 रोजी मुंबई कायदे मंडळ म्हणजे बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, मुंबई इलाका ज्याला बॉम्बे प्रोव्हिन्स म्हणायचे त्यावेळेस, त्यांनी असा कायदा पास केला की सरकारी पैशातून जे काही सरकारी पैसे खर्च करून जी काही मालमत्ता बांधलेली आहे किंवा सुस्थितीत आहे त्यांचा वापर सगळ्यांना करता येईल. म्हणजेच काय, ती मालमत्ता जी आहे ती अस्पृश्यांना सुद्धा वापरता येईल. सरकारी मालमत्ता म्हणजे फक्त तळच नव्हे, शाळा आहे, कॉलेज आहे, रोड आहे, उद्यान आहे. आम्हाला खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. तर हे अस्पृश्यांना सुद्धा वापरता येईल. आणि त्या अनुषंगाने 4 महिन्यानंतर महानगरपालिका जी आहे त्यांनी असा ठराव पारित केला की आमच्या हद्दीतील जे काही सार्वजनिक स्थळे आहे ते अस्पृश्यांसाठी खुले आहे. पण 1927 पर्यंत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही. तर बघा, कायद्याने तुम्हाला कितीही सवलती दिल्या, कितीही अधिकार दिले, तरी समाज जोपर्यंत त्याला मान्यता देत नाही, समाज जोपर्यंत त्याला वापरू देत नाही, तोपर्यंत तुम्ही ते अधिकार वापरू शकत नाही. आपण नेहमी म्हणतो की बाबासाहेबांनी आम्हाला घटनेमध्ये हे अधिकार दिले, ते अधिकार दिले, तर तुम्ही जे वापरू शकता का ते? बाबासाहेबांनी रस्ता दिलेला आहे, तुम्हाला चालावं लागेल, संघर्ष करून ते अधिकार मिळवावं लागेल. तर 1926 रोजी 26 साली बाबासाहेब सुद्धा मुंबई कायदे मंडळाचे सदस्य होते. ठीक आहे, त्यांना नॉमिनेट करण्यात आलं बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला. आणि महाडच्या नगरपालिकेमध्ये जे त्रयी होते म्हणजे 3 लोक होते आणि बाकीचे सदस्य होते, त्यापैकी 3 ब्राह्मण होते म्हणजे उच्च जातीचे होते. त्यापैकी विनायक चित्रे, गंगाधर सहस्त्रबुद्धे आणि टिपणीस. तर हे लोक पुरोगामी विचाराचे होते. अस्पृश्यांबद्दल यांना आपुलकी होती. त्यांनाही वाटत होतं की अस्पृश्यांनी आमच्या हद्दीतील जे काही पाणवठी आहे त्यांचा वापर करावा. पण हिंसाचाराच्या भीतीने आम्ही जर पाणी पिलो तर अस्पृश्य लोक आम्हाला मारतील या भीतीने त्यांनी पाणी पिलं नाही. तेव्हा त्यांनी बाबासाहेबांना आमंत्रित केलं की तुम्ही इथे या महाडला आणि सत्याग्रह करा. त्या अनुषंगाने बाबासाहेब 19 आणि 20 मार्च 1927 रोजी
महाडला सत्याग्रह करण्याचा ठरलं. एकोणीस आणि 20 मार्च रोजी ते शनिवार, त्या दिवशी शनिवार आणि रविवार होता. ठीक आहे. तर तिथे सत्याग्रह करायचा ठरला. आणि बाबासाहेब आपल्या भाषणामध्ये म्हणाले की हा जो लढा आहे तो काही फक्त पाणी पिण्यासाठी नाही. हा जो लढा आहे तो काही फक्त नागरी अधिकार मिळवण्यासाठी नाही, तर हा अधिकार आम्हाला संपूर्ण क्रांती आणण्यासाठी आहे. हा जो लढा आहे तो परिवर्तन आणण्यासाठी आहे. तिथे उपस्थित असलेल्या लोकांना, जे अस्पृश्य लोक होते, त्यांनी उद्देशून म्हणाले की तुम्ही गलिच्छ कामे सोडा, म्हणजे मेलेले गुरे उचलण्याचे काम सोडा, मेलेल्या गुरांचं मांस खाण्याचं सोडा. स्त्रियांना उद्देशून ते म्हणाले की तुम्ही झुक्यापर्यंत जे साडी घालत होते, आपल्या स्त्रियांची म्हणजे अस्पृश्य स्त्रियांची आयडेंटिटी होती की त्यांना पायघोळ जे साडी आहे किंवा लुगडं आहे ते घालता येत नव्हतं, ते घालत नव्हते. त्यांना फक्त गुडघ्यापर्यंत लुगडं घालता येत होतं. तर आणि त्यामुळे ते आयडेंटिफाय व्हायचे. जशा त्या गाडीवर नेमप्लेट असते की महाराष्ट्राची आहे की गुजरातची आहे की दिल्लीची आहे, आपण लवकर ओळखतो. तसं त्या पेहरावावरून ही अस्पृश्य स्त्रिया ही ओळखल्या जायची. तर बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही बाबासाहेबांनी मनाई केली आणि तुम्ही ब्राह्मणासारखं उच्च जातीसारखं पायघोळ साडी घाला असं आवाहन केलं. आणि त्यासाठी दुसऱ्या दिवशी जे ब्राह्मण मंडळी होते, म्हणजे सहस्त्र पूजे यांच्या बायकांनी आपल्या स्त्रियांना मदत केली साडी घालण्यासाठी. जे पुरुष होते त्यांनाही आवाहन केलं की तुम्ही काठी घेणं आता सोडा. हे अस्पृश्य पुरुषांचं लक्षण होतं की ते धोतर घालायचे आणि हातात काठी असायची. ही अस्पृश्यतेची निशाणी होती, ती त्यांनी सोडण्यास सांगितली. आणि ते भाषण झाल्यानंतर सगळे लोक 14 तळ्याचं पाणी पिण्यासाठी निघाले. बाबासाहेबांनी सगळं आधी बाबासाहेब उतरले, बाबासाहेबांनी उन्हाळ्यामध्ये पाणी पिले आणि त्या पाठोपाठ जे आपले अस्पृश्य समाज होता त्यांनी सुद्धा पाणी पिऊन तो सत्याग्रह केला. तर तो जो सत्याग्रह होता हिंदूंच्या जास्त गुलामीतून निघण्याचा, सुटण्याचा तो पहिला सक्रिय प्रयत्न होता. हिंदूंच्या जास्त गुलामीला ते वर्चस्वाला म्हणा ते प्रत्यक्ष एक बंड होतं. आपल्या लोकांचा जे आपला लोक जे स्वाभिमान शून्य झाले होते, हे चेतना शून्य आपला समाज होता, त्यांना जागृत करणारा तो ते सत्याग्रह होता. बाबासाहेबांनी त्यांना एज्युकेट केलं, म्हणजे चेतवलं. जे घोषवाक्य होतं त्याप्रमाणे बाबासाहेबांनी त्यांना चेतवलं. आणि त्यानुसार जे पुढच्या संबंधित किंवा चळवळीसाठी सुद्धा तयार झाले. पण तिथे हाकाटी उठली, म्हणजे अफवा उठवली अस्पृश्य समाजाने की त्यांनी आता आपलं तलाव पाठवला, आता ते विश्वेश्वर मंदिरामध्ये प्रवेश करणार आणि आपला धर्म सुद्धा पाठवणार, आपला देव सुद्धा पाठवणार. आणि ते रागात आले, देशात आले आणि ते लाट्या काठ्या घेऊन आपल्या लोकांना मारायला निघाले. आपल्या आयाबाईंना, मुलांना, आपल्या अस्पृश्य पुरुषांना त्यांनी मारायला सुरुवात केली, त्यांना रक्तबंबाळ केलं. पण बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही पाहिजे मागा, आपण प्रतिकार करायचा नाही, आपल्याला शांततेने घ्यायचा आहे. कारण की आपली जवळपास 10,000 लोक तिथे जमले होते. आणि बाबासाहेबांनी जर म्हटलं असतं की प्रतिकार करा तर त्यांची काही खर नव्हती. तरी पण बाबासाहेबांना कायदा हाती घ्यायचा नव्हता. आणि तो मार म्हणा किंवा हिंसा म्हणा आपल्या लोकांनी शांततेने सहन केली. तो हिंसाचार तिथे थांबला नाही. आपले लोक जेव्हा त्यांच्या गावात गेले तेव्हा त्यांना तिथेही हिंसाचाराला बळी पडावं लागलं. त्यानंतर अस्पृश्य समाजाने म्हणा किंवा ब्राह्मणांनी तो तलाव शुद्धीकरणासाठी घेतला.
जवळपास 108 कलश ज्यामध्ये गोमूत्र आणि शेण गाईचं शेण टाकून आणि मंत्रोपचाराच्या द्वारे ते लोक तलावाचं शुद्धीकरण करणार होते आणि ते शुद्धीकरण त्यांनी केलं. मला सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण नेहमी म्हणतो की ज्या तलावामध्ये जनावर पाणी पिऊ शकतात तिथे अस्पृश्य समाजाला पाणी पिण्याची काही मुभा नाही. पण मी म्हणतो त्याच्या खाली गेलं पाहिजे आपण, कारण प्राण्यांची घाण जी आहे ती त्यांना चालते पण तुम्ही चालत नाही. तुमच्या हाताचा स्पर्श चालत नाही त्या पाण्याला, पण प्राण्यांची जी घाण आहे ती त्यांना चालते. म्हणजे तुम्ही प्राण्यांच्या घाणीपेक्षाही घाणेरडे आहात असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. आणि त्या अनुषंगाने बाबासाहेबांनी एक दुसरं आंदोलन करण्याचं ठरवलं. ते 25 आणि 26 डिसेंबर 1927 रोजी त्यांनी घेण्याचं ठरवलं. आणि त्यावेळेस काय झालं की जे ब्राह्मण लोक होते, स्पृश्य लोक होते, त्यांनी मग कोर्टामध्ये धावली, कोर्टामध्ये केस टाकली की हे जे तळ आहे 14 तळ हे सार्वजनिक नाही, खाजगी आहे. खाजगी म्हणजे हे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. त्यामुळे काय कोर्टाने ते केस ऍक्सेप्ट केली. म्हणजे कोर्ट कधी कधी नकार देऊ शकतात, कारण की सगळ्यांना माहिती आहे की ते जे तलाव आहे तो सार्वजनिक प्रॉपर्टी आहे. पण सरकारने म्हणजे त्यावेळेच्या ते ऍक्सेप्ट केली आणि ते कोर्टाच्या अधीन केस असल्यामुळे तिथल्या कलेक्टरनी बाबासाहेबांना आंदोलन करण्यास नकार दिला. आणि बाबासाहेब कायद्यांचे पालक होते, त्यांनी सुद्धा आंदोलन केलं नाही. पण त्याऐवजी त्यांनी हे जे सगळं घडत आहे ते मनुस्मृतीमुळे घडत आहे म्हणून मनुस्मृती जाणण्याचा तिथे कार्यकर्त्यांनी घेतला. आणि जे गंगाल सहस्त्रबुद्धे होते, जे ब्राह्मण होते, त्यांच्या हाताने एक एक पान ते दहन कुंडामध्ये टाकून ती मनुस्मृती त्या दिवशी जाणली. तर असा हा महाच्या काळाचा इतिहास आहे. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी जो दुसरा उठाव केला, सत्याग्रह केला, तो काळाराम मंदिरचा, जो 2 मार्च 1930 रोजी. त्याच्या आधी जो मंदिर प्रवेशाचा जो सत्याग्रह झाला तो अमरावतीला झाला, अंबादेवीच्या मंदिरात. ते 1928 रोजी 28 साली अंबादेवी मंदिरामध्ये अमरावतीला सत्याग्रह झाला. 1929 साली पर्वती जे मंदिर आहे पुण्याचं तिथे सत्याग्रह झाला, पण तिथे फारसं यश मिळालं नाही. तेव्हा नाशिक येथे 2 मार्च 1930 रोजी उठाव जेव्हा सत्याग्रह सुरू केला बाबासाहेबांनी, तिथे जे बाबासाहेबांनी भाषण दिलं त्यामध्ये बाबासाहेब म्हणाले की ह्या देवाचं दर्शन घेऊन किंवा मंदिरात प्रवेश केल्याने आम्हाला काही अमरत्व प्राप्त होणार नाही. या देवाची पूजा केल्याने आमचे सामाजिक प्रश्न काही सुटणार नाही. आणि ते अस्पृश्यांना म्हणजे स्पृश्य लोकांना उद्देशून ते म्हणाले, उच्च वर्णीय हिंदूंना उद्देशून म्हणाले की तुम्हाला असं वाटतं का की मंदिर प्रवेशाने आमचा सामाजिक दर्जा उंचावेल? लक्षात घ्या, तुम्हाला असं वाटतं का की मंदिर प्रवेशाने आमचा सामाजिक दर्जा उंचावेल? जर मंदिर प्रवेशाने सामाजिक दर्जा उंचावेल, मंदिर प्रवेश जर हे पहिलं पाऊल असेल सामाजिक दर्जा उंचवण्यासाठी, तर आमचं अंतिम लक्ष्य काय आहे? तर आमचं अंतिम लक्ष आहे सत्तेची भागीदारी, अंतिम लक्ष आहे सत्तेचे अधिकार. आणि ते बाबासाहेबांनी आम्हाला मिळवून दिले. म्हणजे तो मंदिर प्रवेश नव्हता, सत्तेत सहभागी होण्यासाठी, सत्तेचे अधिकार मिळवण्यासाठीचा तो संघर्ष होता. आणि हा संघर्ष बाबासाहेबांनी का केला असेल? कारण की 1930, 31 आणि 32 या साली राऊंड टेबल कॉन्फरन्स होणार होते. ज्याला आपण गोलमेज परिषद म्हणतो, त्या गोलमेज परिषद ज्या आहे इंग्लंडला होणार होत्या. 1927 साली जो बाबासाहेबांनी सत्याग्रह केला, 1928 साली सायमन कमिशन आलं. त्या सायमन कमिशनचा रिपोर्ट मे 1930 रोजी मांडण्यात आला. आणि त्या सायमन कमिशनच्या रिपोर्टनुसार राऊंड टेबल कॉन्फरन्स होणार होत्या. आणि 1919 साली
जे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, ज्याला भारतीय कायदा 1919 म्हणतात, त्याच्यानुसार ज्या काही सुधारणा झाल्या त्याचा कितपत परिणाम आहे किंवा आता आणखी काही सुधारणा करायच्या आहेत, त्यासाठी राऊंड टेबल कॉन्फरन्स होणार होत्या. म्हणजे भारतीय कायदा 1935 जो आलेला आहे तो राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या आधारे आलेला आहे. 1930 साली बाबासाहेबाला निमंत्रण होतं तिथे जायचं राऊंड टेबल कॉन्फरन्सला, आणि बाबासाहेबांनी त्या अनुषंगाने इकडे हे आंदोलन सुरू केलं. तर राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये बाबासाहेब बरेचशा विचार बोलले, पण आपलं मुख्य म्हणजे आम्हाला आमच्या लोकांना, अस्पृश्य लोकांना पाणी पिण्याचा अधिकार नाही, मंदिर प्रवेशाचा अधिकार नाही, त्यांना मारझोड होते लहान कारणांवरून. तेव्हा आम्हाला राजकीय अधिकार असल्याशिवाय आम्हाला स्वातंत्र्य मिळणार नाही किंवा आमचा विकास होणार नाही, असं मत बाबासाहेबांनी मांडलं. आणि हे झालं पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला. आणि इंग्रज लोक, ब्रिटिश लोक त्याला अनुकूल पण होते. पण दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला काय झालं, जेव्हा गांधीला कळलं त्याला महात्मा म्हणायचं नाही, महात्मा गांधी म्हणायचं नाही, ते आपल्यासाठी काही महात्मा नाही आहे. मोहनदास करमचंद गांधी किंवा MP गांधी म्हटलं तरी झाले, बाबासाहेब त्यांना मिस्टर गांधीच म्हणायचे, ते महात्मा नाही आहे. तर गांधी जे आहेत ते दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सवर गेले. यासाठी गेले की बाबासाहेब तिथे आपली बाजू चांगली मांडत होती आणि त्यांना अधिकार तिथे मिळतील अस्पृश्य समाजाला, त्याचा विरोध करण्यासाठी ते तिथे गेले. तिथे गेल्यानंतर गांधी म्हणायला लागले की हे हिंदू समाजाचा भाग आहे, यांना वेगळे अधिकार नको. म्हणजे पहा चालबाजी गांधींची. मुस्लिम जे होते त्यांना सेपरेट इलेक्टोरल म्हणजे मतदारसंघ होता, अँग्लो इंडियन होते त्यांना पण मतदारसंघ होता, जे पारशी लोक आहेत, शीख लोक आहेत त्यांना पण वेगळा मतदारसंघ देण्याचे तयार होते, पण अस्पृश्यांना बिलकुल द्यायला तयार नव्हते. ते चातुर्वर्णाचे समर्थक होते आणि आपण गुलामगिरीतच राहावं अशी त्यांची इच्छा होती, हे त्यावरून दिसते. तर तिथे बाबासाहेब भांडत होते आणि इथे जो संघर्ष सुरू होता पुढे नाशिकला काला मंदिर मध्ये, त्याच्या ज्या बातम्या आहेत त्या आपल्या देशाच्या वृत्तपत्रात आणि विदेशाच्या वृत्तपत्रात पण येत होत्या. गांधी म्हणत होते की हे आता जे काही अत्याचार होत होते ते आधी होत होते, आता ते आम्ही सहानुभूतीने राहतो. बाबासाहेब त्यांना सांगायचे की हे बघा, हे आजच्या वृत्तपत्रात किंवा हे ह्या तारखेच्या वृत्तपत्रात आलेलं आहे की अजूनही आमच्या लोकांवर अन्याय होत आहे. तर तुम्ही कसं म्हणता की अजूनही आता यांना राजकीय अधिकार नको म्हणून? जोपर्यंत राजकीय अधिकार मिळणार नाही, कारण की तुम्ही आमच्यावर अन्याय करता, राजकीय अधिकार मिळाले तर आम्ही आमचा विकास करू शकतो. आणि त्या दृष्टीने मॅक्डोनाल्ड अवॉर्ड किंवा ब्रुनल अवॉर्ड जर म्हणतो आपण, तो 1932 साली संचत झाला. आणि त्याविरुद्ध गांधींनी येरवडा तुरुंगात उपोषण सुरू केले आणि पुणे कराराद्वारे बाबासाहेबांना तो सोडून द्यावा. तरी त्या दरम्यान काळा मंदिरामध्ये मंदिर प्रवाशाचं जे आंदोलन आहे ते सुरूच होतं, ते बाबासाहेबांनी सुरू ठेवलं. पण हे याच्यासाठी की हिंदूमध्ये काही मत परिवर्तन होते का, पण त्यांच्यामध्ये काही मत परिवर्तन होताना नाही दिसलं. शेवटी बाबासाहेबांनी ते आंदोलन स्थगित केलं आणि 1935 साली येवले नाशिकमध्ये धर्मांतराची घोषणा केली. आणि त्या भाषणामध्ये सिंहगर्जना केली की हिंदू धर्मात जन्म हे माझ्या हातात नव्हतं, पण हिंदू धर्मात मी मरणार नाही हे माझ्या हातात आहे. त्या धर्मांतराच्या घोषणेचा पूर्ण भारतभर परिणाम झाला. केरळाचे जे इदुवासू जी समुदाय आहे त्या समुदायाने बाबासाहेबांना आम्ही धर्मांतरास तयार आहोत
जवळ 25 लाख लोक होते. आणि केरळामध्ये जे आहे अस्पृश्यता आपल्यापेक्षाही भयंकर होती. इथे फक्त अस्पृश्यता म्हणजे अनटचेबिलिटी होती, पण केरळामध्ये अनसेबिलिटी होती. म्हणजे दिसले जरी तुम्ही डोळ्यांनी तरी त्यांचा विटाळ व्हायचा. इथले लोक जास्त त्रासलेले होते आणि ते धर्मांतर तयार होते. लोकमध्ये लखनौला सुद्धा सभा झाली आणि त्यांनी सुद्धा घोषित केलं की आम्ही धर्मांतरासाठी तयार आहोत. बाबासाहेब बोलावलं पण बाबासाहेब त्या ठिकाणी काही जाऊ शकले नाही. पण धर्मांतरामागची भूमिका, धर्मांतराचं महत्व, लोकांचा मानस आणि आपल्याला काय काय तयारी करायची आहे याच्यासाठी बाबासाहेबांनी मुंबईच्या नायगाव इथे एक सभा आयोजित केली. 31 आणि 31 मार्च रोजी झाली आणि 31 मार्च 1936 साली बाबासाहेबांचं मिशन झालं. जे मुक्ती कोण पथे माहित आहे असं कोणी, मुक्ती कोण पथे या नावाने प्रसिद्ध आहे. तर भाषणाच्या सुरुवातीला बाबासाहेब म्हणाले की धर्मांतराचा विषय माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचा आहे. किंबहुना तुमचं सर्व भविष्य या धर्मांतरावर आधारित असल्यामुळे माझ्यासाठी तो विषय अत्यंत महत्वाचा आहे. धर्मांतर करणे म्हणजे काही तोडखेड नव्हे. धर्मांतर हा काही मौजेचा विषय नाही, तर आपल्या जीविताचं साफल्य म्हणजे मानव जातीचं साफल्य करण्याचा हा विषय आहे. तर धर्मांतर का करायला पाहिजे, धर्माची आवश्यकता काय आहे, तर याचं बाबासाहेब तिथे विवेचन करतात की धर्माची व्याख्या सांगतात की धर्म आपण कशाला म्हणतो, की जो समाजाला धारण करतो तो धर्म, जो समाजाला धारण करतो तो धर्म म्हणजे समाजाच्या बांधणीसाठी धारणेसाठी जे काही नीती नियम बंधनं लागतात तो धर्म. जसं आपलं पंचशील सुद्धा बंधनच आहे, म्हणजे चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खोटे बोलू नका, हे काय आहे बंधने आहे, पण ते मानव कल्याणासाठी आहे. हिंदू धर्मात त्यांचे बंधन आहेत, मुस्लिम धर्मात त्यांची बंधने आहेत की 5 वेळा नमाज पढा, दाढी ठेवा किंवा टोपी घाला. शीख समाजात त्यांची बंधने आहेत की तोरणाल घाला, फेटा घाला, जे काही असेल ते. तर समाजाच्या बांधणीसाठी धर्मामध्ये काही बंधने सांगितली असतात आणि ते समाजाच्या उपयोगी असतात. ती म्हणजे तो म्हणजे धर्म. तर ह्या धर्माचा उपयोग समाजाच्या बांधणीसाठी करायचा असतो. तर जो समाज आहे, ज्या समाजात आपण राहतो, त्या समाज आणि व्यक्तीचा संबंध काय, बाबासाहेब दुसरं प्रश्न विचारतात लोकांना, उत्तर सुद्धा देतात की समाज आणि व्यक्तीचा संबंध काय आहे. तर त्यांनी 3 प्रकारे, काही लोकांचं जे समाजशास्त्रज्ञ आहे त्यांनी 3 प्रकारची उत्तरं दिली. की समाजाचा जो उद्देश असतो तो लोकांच्या सुखासाठी असतो. दुसरं मत असं आहे की व्यक्तीमध्ये जे काही अंगभूत गुण आहे त्याच्या विकासासाठी समाजाची आवश्यकता असते. आणि तिसरं मत असं आहे की आदर्श समाज निर्मिती करण्यासाठी त्या समाजाची किंवा धर्माची आवश्यकता असते. बाबासाहेब म्हणतात की मानवाच्या विकासासाठी या धर्माची आवश्यकता असते. मानवाचा विकास किंवा मानव हा धर्माचा केंद्रबिंदू असला पाहिजे. आणि हिंदू धर्मामध्ये जर बघितलं तर मानवाला काही महत्व नाही. बाकीच्या धर्मामध्ये तुम्ही ख्रिश्चन घ्या किंवा मुस्लिम घ्या, तिथे एका मानवाने दुसऱ्या मानवाशी कसं वागावं हे सांगितलं आहे. पण हिंदू धर्मामध्ये एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी कसं वागावं हे सांगितलं आहे. तर हिंदू धर्मामध्ये मानवाला किंमत नाही, वर्गाला किंमत आहे. आणि मानवाच्या विकासासाठी आपल्या पुढे समस्या काय आहे, ज्या धर्माच्या आधारे आपल्याला विकास करायचा होता त्या विकासाकडे आपण वाटचाल करत आहोत का, आता आपल्याला काय करायला पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, कारण की आता जर तुम्ही आजची परिस्थिती बघितली तर आपली सामाजिक परिस्थिती
किंवा सामाजिक स्तर म्हणा किंवा सामाजिक संघटना नाहीत, धम्म संघटना नाहीत आहे, राजकीय क्षेत्रातही आपण कुठे थांबलो नाही आहोत. तर मग आपला विकास करायचा असेल तर आपल्याला कुठून तरी सुरुवात करावी लागेल. भलेही आज बीजेपी किंवा RSS प्रतिभावान आहे, बलवान आहे, पण तथागत बुद्धांच्या तत्वानुसार सर्व नित्य आहे. आज ते प्रबल आहेत, उद्या नसणार. तोपर्यंत आपल्याला आपली प्रगती किंवा आपलं सामर्थ्य वाढवावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर धर्मप्रवण समाज निर्माण करावा लागेल. तर धर्मप्रवण समाज काय आपोआप निर्माण होणार का? तर आपल्याला काही अनुयायी आहे, उपासक आहे, जे भिक्खू आहे, त्यांना ट्रेनिंग घ्यावं लागेल आणि धर्माचं कार्य करावं लागेल. याच्या अनुषंगाने आपण बरेचदा वाचतो किंवा ऐकतो की आपले लोक बुद्ध विहारात जात नाही. बाबासाहेबांनी सांगितलं की रविवारी बुद्ध विहारात जा, पण आपले लोक बौद्धिक आहेत असतो. त्यांना काही बुद्धीला त्यांच्या जेवण मिळायला पाहिजे. ते काही कथा कहाण्या ऐकण्यासाठी हिंदू धर्मासारख्या काही जाणार नाही. तर इथे जे आहे बुद्ध विहारात धम्माबद्दल म्हणा, बाबासाहेबांबद्दल म्हणा, आपल्या चळवळीबद्दल, महात्मा फुलेबद्दल ज्ञान देणारे लोक सुद्धा तयार झाले पाहिजे, तज्ञ तयार झाले पाहिजे. हे आपल्याला करावं लागेल. आणि ह्याच समाजातून, ह्याच प्रक्रियेतून आपले जे आहे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घडणा होईल. यातून आपल्याला राजकीय लीडर्स मिळतील, राजकीय नेतृत्व मिळेल, सामाजिक नेतृत्व मिळेल आणि याच्याच अनुषंगाने आपण पुढे जाऊन सत्तेमध्ये येऊ शकतो. धर्माशिवाय पर्याय नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि आपल्याला धर्म हा पुढे न्यावा लागेल, उजवावा लागेल. फक्त मी बुद्ध म्हणून चालणार नाही, आपल्याला बुद्धासारखं वागावं लागेल. जर आपली तयारी असेल तर आपण पुन्हा एक मीटिंग घेऊ. ह्या 19 तारखेला एप्रिलला नागपूरमध्ये इलेक्शन आहे. तर मी नागपूरचा आहे, तर इलेक्शनला मी जाणार व्होटिंगसाठी. तर आपण त्यानंतरच्या रविवारी बसून आपल्याला पुढे आपण इथे कार्यक्रम तर घेतो, पण याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काही करता येईल का, चळवळ पुढे नेता येईल का, याच्यावर आपण विचार करूया. आपण सगळे श्रद्धावान लोक आहेत आणि बाबासाहेबांचे अनुयायी आहात. ही संघटना, ही चळवळ पुढे नेण्याचा आपण तत्पर असाल आणि त्या अनुषंगाने आपण पुढे याचा विचार करू, अशी आशा बाळगून मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. त्यांनी गाडीबांध निघाले आणि ती संघटना त्यांचं काम थांबलं. त्यामुळे जे मनाशी स्वप्न बाळगलं होतं ते स्वप्न काही पूर्ण झालं नाही. तेव्हा कळलं की किमान समाज तयार होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी धर्माचं कार्य करणं आवश्यक आहे, समाज धर्मप्रवण करणं आवश्यक आहे. आणि मी माझं उर्वरित आयुष्य जे आहे धर्मासाठीच वाहून घेणार.